सन्मानानं युती झाली तर ठीक, नाहीतर आम्ही आमच्या ताकदीवर लढायला तयार. मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. युती होईल किंवा नाही हे आमची पर्वा नको. मंत्री गुलाबराव पाटलांचं कार्यकर्त्यांना आव्हान. वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टीवरून अखिल चित्रेंचं ट्विट करत भाजपवर साधला निशाणा. पुण्यातील मनसैनिक उद्या राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता. पुणे शहरातील मतदार याद्यांचा अहवाल सादर करणार. याद्यांबाबत राज यांनी मनसैनिकांवर व्यक्त केली होती नाराजी. दुरुस्ती करून राज ठाकरेंकडे अहवाल सादर करणार. ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला. माजी खासदार राजन विचारे यांची कन्या आणि आमदार सुनील शिंदे यांचे चिरंजीव यांचा होणार विवाह. ठाकरेंचे 2 नेते होणार व्याही. जयसिंगपूरमध्ये संजय पाटील यड्रावकरांचं शक्ती प्रदर्शन. महायुतीतील सर्वांना बरोबर घेत उमेदवारी अर्ज दाखल करत जयसिंगपुरामध्ये महायुती विरोधात काँग्रेस. आमदार सतेज पाटील यांची जोरदार मोर्चे बांधणी. एकीकडे मुंबईत काँग्रेसची स्वबळावर लढत तर दुसरीकडे पालिकेसाठी मविया आणि मनसेची युती. उरण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मविया आणि मनसेची युती. प्रचाराच्या पोस्टरवर मवियाच्या नेत्यांसोबत राज ठाकरेंचा फोटो. निवडणुका महायुतीमध्ये व्हाव्या शिवसेनेची इच्छा. आमदार बालाजी कल्याणकर यांचं वक्तव्य. मित्रपक्षाकडे 20% जागेचा प्रस्ताव पाठवला. युती न झाल्यास स्वबळाची तयारी. नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांचं वक्तव्य. वर्धा जिल्ह्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी मुसंडी. हिंगणघाट पाठोपाठ आता समुद्रपूर तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 300 कार्यकर्त्यांचा प्रवेश. वाशिमच्या कारंजामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार. नगर परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून नजिया खान यांचं नाव जाहीर. बीडमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू. योगेश क्षीरसागरांच्या राजीनाम्यानंतर राजीनाम्याचं सत्र. राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी पुढे आव्हान. भाजप कार्यकर्त्यांनी निम्म्याहून अधिक जागा जिंका. भाजपच्या बैठकीमध्ये रवींद्र चव्हाणांचा कानमंत्र. पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नोंदणी जास्त व्हावी. पदवीधर निवडणूक नोंदणीसाठी कार्यकारिणीत मंथन. बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. योगेश क्षीरसागर यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा. मी केलेल्या कामाची दखल न घेतल्यानं राजीनामा. क्षीरसागरांचं वक्तव्य. आपला पक्ष बुडाला तरी चालेल पण दुसरा पक्ष घेऊन बुडायचं. एका कुटुंबाच्या माध्यमातून रायगडमध्ये नवीन ट्रेंड. नाव न घेता महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका. बिहारच्या नेतृत्वामध्ये गुड कायम. मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरू. बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा करणार उद्घाटन. भाजपच्या कार्यालयाचं देखील केलं उद्घाटन. दहिसर पत्कर नाक्याचं स्थलांतर प्रकरण. स्थलांतरासाठी मंत्री नितीन गडकरींचा नकार. स्थलांतरादरम्यान गडकरींचं प्रताप सरनाईकांना पत्र. स्थलांतरासाठी सुचवलेली जागा वसई विरार महापालिका हद्दीत येते, त्यामुळे हे पथक नाका स्थलांतरासाठी नियमांशी सुसंगत नसल्याचं पत्रात नमूद केलंय. खासदार सुप्रिया सुळे आज नवले पुलाची करणार पाहणी. 2 दिवसापूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर सुळे अधिकाऱ्यांसोबत करणार पाहणी. नवले पूल परिसर हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. दुपारी 4 वाजता सुप्रिया सुळे करणार पाहणी. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्यासाठी आज आणि उद्या हे असे शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. तसंच आज रविवार असल्यानं अनेक दिग्गज नगराध्यक्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्यांसोबत स्थानिक नेते देखील उपस्थित राहतील. खासदार आमदारांसोबत 478 प्रकरण प्रलंबित. राज्य सरकारनं दिलेली उच्च न्यायालयाची माहिती. सगळी प्रकरणं जलद गतीने निकाली लावा. न्यायालयानं दिल्या सूचना. अमित ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसे शाखेचं होणार उद्घाटन. कोपरखैरण्यामधील मनसे शाखेचं उद्घाटन. अमित ठाकरे नेरूळमधील श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन सोहळ्याला उपस्थित लावणार. मोहोळ नगर परिषदेचे नेतृत्व करण्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आजी माजी आमदारांमध्ये वाद. मोहोळच्या निवडणुकीची सूत्र कशी हाती घेऊ शकतात? राजू खैरेंचे रमेश कदमांना सवाल. तुम्ही 17 दिवसामध्ये आमदार कसे झालात? रमेश कदमांचं राजू खैरेंना प्रत्युत्तर. जनता जनार्दन ठरवणार महापौर कोणाचं बसणार. कल्याण डोंबिवली महापौर पदावरनं श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. ये पब्लिक है सब जानती है. श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना फिल्मी स्टाईल टोला.
नाशिकच्या भगूर नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये फूट, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये युती, तर शिंदेची शिवसेना स्वबळावर लढणार. प्रेरणा बलकावडे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार. बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती. बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी ठाकरे स्मारक समितीच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई असणार. तर दुसरीकडे भाजपचे पराग अळवणी, शिंदेचे शिवसेनेचे शिशिर शिंदे ही सदस्यपदी. पुण्यात निवडणुकीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीची चुरस. पहिल्याच दिवशी 300 अर्ज संपले. 10,000 शुल्क आकारून इच्छुकांची गर्दी. अरविंद कात्रटवारांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र. राजीनाम्यामध्ये गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारी यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी. केदारी हे निष्ठावंत शिवसैनिकांचे मानसिक खच्चीकरण करत असल्याचा आरोप. धाराशिव नगरपालिकेसाठी अचानक अर्जांची बरसात. जिल्ह्यात नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी 5 दिवसानंतर एकूण 299 अर्ज दाखल. 8 नगरपालिकांपैकी भूम नगरपालिकेमध्ये आतापर्यंत एकही अर्ज नाही. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईनची अट शिथिल. उमेदवारासाठी घमसान सुरूच. 10 नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी 299 अर्ज दाखल. कराडला नगरसेवक पदासाठी 101 जणांनी तर 3 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले. तसंच मलकापूर 78 जणांनी नगरसेवक पदासाठी तर 9 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरले असून आज रविवारी सुद्धा अर्ज स्वीकारणं सुरू असल्याची माहिती. 5व्या दिवशी हिंगोली नगरपालिकेसाठी 49 नामनिर्देशन पत्र दाखल. नगरपालिकेमध्ये 5व्या दिवशी नगरसेवकांसाठी 126 तर नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल. वर्धा जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी 4 तर सदस्यासाठी 61 नामांकन दाखल. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी वर्धा 1, आर्वी 1, पुलगाव 1, हिंगणघाट 1 असे एकूण 4 नामांकन पत्र दाखल. चंद्रपुरामध्ये नगराध्यक्षपदावरनं भाजपचा मोठा पेच. ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाचा पेच. देशकर यांचा जुन्या कार्यकर्त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचा आग्रह. मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी. मुंबई नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन. नेवल डॉक या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची धमकी. शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेता येणार. मीरा रोड शहरामध्ये उभारलं आणि अत्याधुनिक कला दालन प्रताप सरनाईक यांनी उभारले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनावर कला दालन. परभणीच्या कुराडी ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचं लोकार्पण. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रकल्पाचं लोकार्पण. योगीराज चांगदेव महाराजांचा दिंडी सोहळा. माऊलींच्या समाधी दर्शनानंतर चांगदेव महाराजांचा हे वारकरी पुन्हा परतीच्या प्रवासाला. ग्रामस्थ मंडळी मोठ्या भक्तिभावाने दिंडीची सेवा करतात. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची 150वी जयंती. यवतमाळ जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरी. आदिवासी संस्कृतीचे देखावे साकारले. भव्य मिरवणुकीमध्ये हजारो समाज बांधवांचा सहभाग. जिल्हा पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल. यवतमाळ जिल्हा पोलीस विभागातील 3 प्रभारी ठाणेदारांसह 13 दुय्यम अधिकाऱ्यांची बदली. शेतरस्त्यासाठी महसूल विभागाकडून नवीन आदेश जाहीर. नवीन निर्णयामुळे 7 दिवसामध्ये वाद निकाली लागणार. या स्थळ पाहणी पंचनामा आणि जिओटॅग छायाचित्र सादर करणं बंधनकारक. यवतमाळमध्ये झेडपी केंद्रनिहाय मतदार यादीला पुन्हा मुदतवाढ. तांत्रिक अडचणीमध्ये खोडा. 24 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणारी अंतिम यादी. बीडी भाळकर शाळा पुन्हा एकदा सुरू होणारे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. नाशिकमध्ये शाळा बचाव समितीचे 16 दिवसापासून सुरू असलेले आंदोलन थांबले. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्षपदी अध्यक्ष निवडीसाठी 24 नोव्हेंबरला संचालक मंडळाची सभा. अध्यक्षपदी कोणतीही निवड केली जाणार नाही याची उत्सुकता. दिव्यंगत आमदार शिवाजी कारडलीकरांच्या निधनामुळे जागा रिक्त. नवले पुलावर होणारे चेकपोस्ट उभारण्याचा प्रस्ताव. अपघात रोखण्यासाठी पोस्ट उभारण्याचा प्रस्ताव. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार. प्रत्येक 100 मीटरवर फलक लावण्याचा प्रस्ताव. जुबेर हंगेरकर संशयित दहशतवादी. हंगेरकरांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 5 आंतरराष्ट्रीय क्रमांक. दहशतवादी जुबेर हंगेरकरांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. चंद्रपूरमध्ये 11वे राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन. मराठी विज्ञान परिषदेच्या वतीनं आयोजित संमेलन. राज्यभरातून 100 विद्यार्थी आणि 50 शिक्षक सहभागी. पेण अर्बन घोटाळा प्रकरण. प्रत्येक 24 कोटींच्या वसुलीचे आदेश. जबाबदारी व्यक्तीकडून केली जाणार वसुली. सहकार आयुक्तांनी केली सामूहिक जबाबदारी निश्चित. हिंगोलीतील भंडारी तांडा शाळेमध्ये विद्युत तारा लोंबकळल्या. महावितरण विभागाचं मात्र दुर्लक्ष. विद्युत तारा दुरुस्त करण्याची शिक्षकांची मागणी.
ट्रान्स आणि हार्बर रेल्वेचे जे काही प्रवासी आहेत त्यांचे आज हाल होणार आहे। CSMT ते पनवेल अशी लोकल 5 तास बंद आहे, तर ठाणे ते पनवेल 7 तास लोकल बंद। झटपट तिकीट देण्यासाठी मध्य रेल्वेनं नेमलं UTS सहाय्यक। 15 दिवसाच्या कालावधीमध्ये 20 लाखाचं उत्पन्न। नवीन सुविधेमुळे केवळ 15 दिवसात 14,000 तिकिटांची विक्री। मुंबईत 4 ठिकाणी कबूतरखाने सुरू करणार मुंबई महापालिकेचा निर्णय। मात्र 4ही जागांवर अजूनही कबूतरखान्याचं व्यवस्थापन नाहीये। स्वयंसेवक संस्था पुढे आल्या तरच घेता येणार व्यवस्थापन। 4ही जागांवर कबूतरखान्याचं व्यवस्थापन करण्यासाठी 15 दिवसात एकही संस्था पुढे आलेली नाहीये। नवी मुंबईमध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर विमान झेपावणार ट्रॅव्हल्स एजन्सीकडनं तिकीट बुकिंगसाठी विचारणा। प्रवाशांना सोयीप्रमाणे फ्लाईटची निवड करता येणार। मालाडमध्ये ट्रान्सजेंडर गँगकडनं महाविद्यालयीन तरुणाचं अपहरण। जबरदस्तीनं लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप। 4 आरोपींना अटक। रुग्णालय रेकॉर्ड आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू। गांजा विक्रीसाठी आलेल्या कागलच्या तरुणामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडनं अटक। 300 ग्रॅम गांजासह दुचाकी केली जप्त। मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नवी मुंबईमध्ये घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला वाशी पोलिसांनी केली अटक। तब्बल 29,36,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिन्यांची चोरी केली आहे, तर 13,53,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत। भर दिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला चोरट्यांनी लुटलंय। 25 लाख रोकड लंपास केली आहे। पैठण तालुक्यातील दावरवाडी शिवारातील घटना। सांगलीमध्ये उत्तम मोहिते हत्येप्रकरणी सांगली पोलिसांकडून संशयित आरोपीची धिंड काढण्यात आली। शहरातल्या इंद्रानगर गारपीर चौक परिसरामध्ये पोलिसांकडून संशयित आरोपी गणेश मोरेसह टोळीची धिंड काढत दहशत मोडून काढली। नाशिकमध्ये आढळली संशयास्पद वस्तूच आढळल्यानं खळबळ माजली होती। नाशिकच्या गोविंदनगरमध्ये घडली घटना। वर्ध्यामध्ये 19 विविध पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलिसांची अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईमध्ये 20 जणांवर गुन्हे दाखल करत केला 5,54,000चा दारू साठा जप्त। पेढ्यातून गुंगीचं औषध देऊन महिलेवर अत्याचार केलेत। धुळ्यातील धक्कादायक प्रकार समोर। अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल। न्यायालयाकडून आरोपीला 2 दिवसाची पोलीस कोठडी। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांनी उभारलं संत्रा प्रक्रिया प्रकल्प। शेतकरी नवीन कुमार पेठे यांनी उभारला प्रकल्प। नवीन कुमार यांच्या संत्र्याच्या देशासह विदेशात देखील मागणी। एकाच रात्री लाखोचं 23 सोलर प्लेट चोरी झालेले आहेत। ऐन हंगामातील कापणीला आलेल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण सुरू आहे। नंदुरबारमधील खांडरबारा परिसरामधील घटना। चोरट्यांची लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा चिया पिकाच्या लागवडीची मोठी वाढ आहे। 3,000 हेक्टरवर पेरणी आहे। 10,000 हेक्टरपर्यंत चिया लागवड होण्याची शक्यता। कृषी विभागाची माहिती। चंद्रपूर तालुक्यामध्ये एकूण 1,265 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित। राष्ट्रीय ओबीसी महासंघानं महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन। नांदेडमध्ये रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात। गहू आणि हरभरा पिकाला सर्वाधिक पसंती। कडाक्याची थंडी असताना शेतकरी पेरणी करताना घाई करताना दिसून येत आहेत। बालदिनीच क्रूर शिक्षा। शाळेत उशिरा आली म्हणून 100 उठावशा। चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू। शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा जीव गेला। कुटुंबियांचा आरोप। अहिल्यानगरमधील बिबट्याला ठार मारण्याचे आदेश। मुख्य वन संरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांचे आदेश। धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश। ग्रामस्थांनी दिला होता गाव बंदचा इशारा। नागपुरात काटोल मार्गावरती पहाटे गोवंश नेणाऱ्या ट्रकला आग। 20 पेक्षा जास्त गुरे दगावली। ट्रक चालक फरार। टायर पंक्चर असताना ट्रक चालवत राहिल्यानं चाकाला आग लागली असल्याचा अंदाज। क्रिकेटपटू शुभमन गिलच्या मानेला दुखापत। उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल। दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर। अमरावती महानगरस्तरीय शालेय चित्रकला आणि रंगवर्ण स्पर्धा। विविध चित्राच्या माध्यमातून दिला संदेश। स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। कराड नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अतुल मोहनराव शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अतुल शिंदे गेली 25 वर्ष राजकारणात सक्रिय। उद्यापर्यंत अधिकृत उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता।
मनसेकडून अमराठी व्यक्तीला कार्यालयामध्ये बोलवून चोप दिलाय. सहकारी महिलेकडनं पैसे मागताना अश्लील भाषा वापरली. अश्लील भाषा वापरल्यानं मनसेनं चोप दिलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.